गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं सिलॅबस मेडिकलचा डिस्कस केलं आपण आणि ह्या लेक्चरला आपण इम्युनॉलॉजीचं सिलॅबस डिस्कस करणार आहोत. क्रेडिट सेकंड इम्युनॉलॉजी, ज्याचं वेटेज आहे 15 लेक्चरचं. त्यात पहिला पॉईंट आहे इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे काय? इम्युनिटी इज रोगप्रतिकारशक्ती. ओके, त्यात आपण काय बघणार आहोत? इम्युनिटीची डेफिनेशन, त्याचे टाईप्स कोणते? इनेट, ॲक्वायर्ड, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, ह्युमरल आणि सेल मेडिएटेड. ठीक आहे. आता इनेट इम्युनिटी म्हणजे काय? इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती. आपली बॉडीमध्ये अशी सिस्टीम आहे. ओके, इट हेल्प्स टू फाईट अगेन्स्ट डिसीज किंवा इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी इम्युन सिस्टीम किंवा रोगप्रतिकारशक्तीची गरज असते. दॅट इज नथिंग बट द इम्युनिटी. त्याचे टाईप्स इनेट म्हणजे काय? नॅचरली जी बर्थपासनं प्रेझेंट असते, फ्रॉम बर्थ ती इम्युनिटी आपल्या शरीरात प्रेझेंट असते. म्हणजे ती आपल्या मदरपासनं आपल्याला ऑप्टेन झालेली असते किंवा ॲक्वायर्ड झालेली असते. दॅट इज द इनेट इम्युनिटी म्हणजे नॅचरल इम्युनिटी. त्याच्यानंतर आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे ऑपोजिट ऑफ इनेट इम्युनिटी. ॲक्वायर्ड म्हणजे ती आफ्टर बर्थ. ओके, इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती आफ्टर बर्थ इट इज ऑप्टेन. दॅट इज नथिंग बट द ॲक्वायर्ड इम्युनिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे काय? बॉडी प्रोड्युसेस इट्स ओन अँटीबॉडी. आता अँटीबॉडी म्हणजे काय? आता इम्युनॉलॉजीमध्ये अँटीबॉडी, अँटीजन ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ठिकाणी ती येणार आहे. अँटीजन म्हणजे काय आणि अँटीबॉडी म्हणजे काय? तर अँटीजन म्हणजे इट इज द फॉरेन पार्टिकल जो आपल्या बॉडीला नोन नसतो. ओके, बाहेरचा जो पॅथोजन असतो, बाहेरचा जो पार्टिकल असतो, फॉरेन पार्टिकल, त्याला आपण म्हणतो अँटीजन, विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज डिसीज. ओके, इन कॉमन केसेस इट इज रिस्पॉन्सिबल टू कॉज डिसीज. आपण त्याला म्हणतो अँटीजन. म्हणजे काय? फॉरेन पार्टिकल आहे, आपली बॉडीला नोन नसतं. त्याच्यानंतर आहे अँटीबॉडी. अँटीबॉडी म्हणजे काय? अँटीबॉडी इट इज नथिंग, त्याला दुसरं नाव आहे इम्युनोग्लोब्युलिन. आता अँटीजनला फाईट करण्यासाठी आपण अँटीबॉडीचा यूज करतो. आता फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं आहे, ठीक आहे, तो डिसीज कॉज करणार. आता त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते. काय तयार करते? आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते, इम्युनोग्लोब्युलिन तयार करते, जेणेकरून ती अँटीजनसोबत फाईट करू शकेल. दॅट इज नथिंग बट द अँटीबॉडी. अँटीबॉडीज हे प्रोटीन्स असतात. ओके, विच हेल्प टू फाईट अगेन्स्ट अँटीबॉडी. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे काय? बॉडी प्रोड्युसेस इट्स ओन अँटीबॉडी. म्हणजे काय? आपली बॉडी स्वतः अँटीबॉडी प्रोड्यूस करते त्या अँटीजनच्या अगेन्स्ट, त्या फॉरेन पार्टिकलच्या अगेन्स्ट. आणि पॅसिव्ह काय? तर अँटीबॉडीज आर प्रोव्हाइडेड एक्सटर्नली. म्हणजे काय? बाहेरून आपण अँटीबॉडीज प्रोव्हाइड करतो. अँटीजन बॉडीमध्ये एंटर झालं आहे आणि बाहेरून आपण त्या अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी प्रोव्हाइड करतो, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे काय? नॅचरली बॉडी प्रोड्यूस करते अँटीबॉडी, आणि पॅसिव्ह बाहेरून आपण अँटीबॉडीज म्हणजे एक्सटर्नली आपण अँटीबॉडीज प्रोव्हाइड करतो अगेन्स्ट दॅट अँटीजन. दॅट इज डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह. त्याच्यानंतर आहे ह्युमरल आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी. ओके, ह्युमरल आणि सेल मेडिएटेड. आता ह्युमरल काय? ह्युमरल म्हणजे अँटीबॉडी सिक्रीट होतात टू फाईट अगेन्स्ट अँटीजन. ओके, म्हणजेच काय? आपली बॉडी अँटीबॉडीज, आपलं शरीर अँटीबॉडी सिक्रीट करतो. कशासाठी? अँटीजनच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी आपली बॉडी अँटीबॉडी सिक्रीट करतात. दॅट इज नथिंग बट द ह्युमरल इम्युनिटी. अँटीबॉडी सिक्रीट करतं म्हणजे आपल्या बॉडीनी इम्युनिटी प्रोव्हाइड केली आहे. ओके, रोगप्रतिकारशक्ती प्रोव्हाइड केली आहे. अँटीजन आलं आणि आपल्या बॉडीनी अँटीबॉडीज तयार केलेत. आता अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली कुठं तयार होतात, कोण तयार करतं, हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आहे सेल मेडिएटेड इम्युनिटी. आता सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये काय होतं? इट सिक्रीट सायटोकाइन्स. अँटीबॉडी नाही सिक्रीट करत. ह्युमरल आणि सेल मेडिएटेडमध्ये काय फरक आहे की ह्युमरल अँटीबॉडी सिक्रीट करतं, ओके, अगेन्स्ट अँटीजन, आणि हा जी सेल मेडिएटेड इम्युनिटी आहे ती सायटोकाइन्स सिक्रीट करते अगेन्स्ट अँटीजन. अँटीबॉडीज प्रोड्यूस करत नाही. आता हे सायटोकाइन्स काय? सायटोकाइन्स हे छोटे प्रोटीन्स आहे, स्मॉल सिक्रेटेड प्रोटीन्स आहे. ओके, छोटे प्रोटीन्स आहे जे आपली सेल प्रोड्यूस करते. दॅट इज नथिंग बट द सायटोकाइन्स. ओके,
पण हे आपण जर कम्पेअर केलं ह्युमरल आणि सेल मेडिएटेड, ह्युमरल इम्युनिटी ही रॅपिड असते कारण आपली बॉडी अँटीजन आलं आहे आणि अँटीबॉडी लगेच प्रोड्यूस झाले, ही रॅपिड आहे. आणि सेल मेडिएटेडमध्ये काय होतं आहे, अँटीजन आलं आहे त्याचे अँटीबॉडी प्रोड्यूस न होता सायटोकाईन सिक्रेट होतात. सायटोकाईन म्हणजे प्रोटीन्स असतात विच हेल्प्स टू फाईट अगेन्स्ट डिसीज, डिसीजला फाईट करण्यासाठी हेल्पफुल असतात. अँटीबॉडीसुद्धा आणि सायटोकाईन्ससुद्धा, हे आपण पहिल्या क्रेडिटमध्ये बघणार आहोत. ओके, डेफिनेशन टाईप्स. त्याच्यानंतर आहे दुसऱ्या क्रेडिटचा सेकंड पॉईंट, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, त्यालाच काय म्हणतात, हिमॅटोपॉयसिस. ओके, ब्लड सेल्स जेव्हा फॉर्म होती त्या प्रोसेसला म्हणतात हिमॅटोपॉयसिस. त्यात आपण काय बघणार आहोत, मायलॉइड आणि लिम्फॉइड लिनेजेस, डिफरन्शिएशन प्रोसेस आणि लिम्फोसाईट टाईप्स. हे सगळे नवीन पॉईंट्स आहे पण इट इज व्हेरी सिम्पल. जेव्हा आपण डिटेलमध्ये बघू तेव्हा खूप सिम्पल वाटेल. आता मायलॉइड आधी बघूयात आपण. मायलॉइड हे ब्लड सेल्स आहे. काय, ब्लड सेल्स. ओके, ब्लड सेल्स त्यात डिफरंट सेल्स आहे. मायलॉइड सेल्समध्ये डिफरंट सेल्स आहे. मॅक्रोफाजेस आहे, त्याच्यानंतर न्यूट्रोफाईल्स आहे, बेसोफाईल आहे, योसोनोफाईल आहे. हे सगळे सेल्स काय ते आपण डिटेलमध्ये बघू. तेवढं लक्षात असू द्या, मायलॉइड ही एक ब्लड सेल्स आहे आणि त्याचे डिफरंट टाईप्स आहे. ओके, मायलॉइड सेल बॉडीमध्ये एक्झॅक्टली कुठं प्रेझेंट असते, बोन मॅरोमध्ये. ओके, मायलॉइड सेल इज प्रेझेंट इन द बोन मॅरो. ओके, त्याच्यानंतर आहे लिम्फॉइड सेल्स, लिम्फॉइड लायनेजेस. लिम्फॉइड पण काय, इट इज नथिंग बट इट इज द सेल. त्याचे पण डिफरंट टाईप्स आहे, टी सेल, बी सेल, NK सेल आणि इनेट लिम्फॉइड सेल. टी सेल म्हणजे काय, थायमस सेल. बी सेल म्हणजे काय, बोन मॅरो सेल. NK सेल म्हणजे काय, नॅचरल किलर सेल. ओके, हे सगळे टाईप्स आहे लिम्फॉइड लायनेजेसचे. आता मायलॉइड आणि लिम्फॉइड हे दोन्ही कशासाठी इन्व्हॉल्व असतात, दिस आर इन्व्हॉल्ड इन द डेंड्रायटिक सेल. डेंड्रायटिक सेल म्हणजे काय, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट सेल. डेंड्रायटिक सेल ही अँटीजन प्रेझेंटिंग सेल आहे. म्हणजे काय, आता अँटीजन बॉडीमध्ये एंटर झालं आहे, त्याचं काहीतरी स्ट्रक्चर असेल, बरोबर. तर ही डेंड्रायटिक सेल काय करते, इट प्रेझेंट्स द अँटीजनला शो करते, जेणेकरून आपली बॉडी इमिजिएट ॲक्शन घेते टू प्रोड्यूस दी अँटीबॉडी. जर अँटीबॉडी प्रोड्यूस झाले तर तो रिस्पॉन्स कोणता असेल, ह्युमरल. आणि जर सायटोकाईन्स प्रेझेंट झाले तर तो रिस्पॉन्स कसा असेल, सेल मेडिएटेड. हे सगळं कधी होतं, वेन अँटीजन एंटर्स इन आवर बॉडी. ठीक आहे, मायलॉइड आणि लिम्फॉइड. मायलॉइड ही ब्लड सेल आहे, त्याचे डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स आहे. आणि लिम्फॉइड इज ऑल्सो द ब्लड सेल, त्याचे पण डिफरंट टाईप्स आहे, टी सेल, बी सेल. आणि हे जे अँटीबॉडी प्रोडक्शन आहे हे यांच्यावरच रिस्पॉन्सिबल आहे, टी सेल आणि बी सेलवरती. ओके, डिटेल बघूयात आपण नंतर. त्याच्यानंतर आहे लिम्फोसाईट टाईप्स. आता लिम्फोसाईट काय, लिम्फोसाईट इट इज द टाईप ऑफ WBC. WBC म्हणजे काय, पांढऱ्या पेशा. ओके, दॅट इज नथिंग बट द WBC, व्हाईट ब्लड सेल. आणि त्याच्या ऑपोजिट आहे RBC, रेड ब्लड सेल, जी कुठे तयार होते, बोन मॅरोमध्ये. ठीक आहे, बोन मॅरो हे लोकेशन आहे ऑफ RBCचं. त्याच्या ऑपोजिट आहे WBC, पांढरे पेशंट, दॅट इज व्हाईट ब्लड सेल. ओके, लिम्फोसाईट म्हणजेच काय, WBC. आणि WBC इट इज द पार्ट ऑफ द इम्युन सिस्टीम, एक पार्ट आहे रोगप्रतिकार शक्तीचा, तो काय पार्ट आहे. इम्युन सिस्टीम म्हणजेच काय, रोगप्रतिकार शक्ती. त्याचे दोन मेन टाईप्स आहे, बी सेल आणि टी सेल. ओके, WBCचे दोन मेन टाईप आहे, म्हणजे लिम्फोसाईट्सचे दोन मेन टाईप आहे, बी सेल्स आणि टी सेल. बी सेल काय करते, आता मी आधीच सांगितलं होतं की बी सेल इट इज रिस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस अँटीबॉडी. आपल्या शरीरामध्ये जी बी सेल असते, ओके, ती काय करते, इट हेल्प्स टू प्रोड्यूस दी अँटीबॉडी. आणि टी सेल म्हणजे थायमस सेल, ती काय सायटोटॉक्झिक आहे. म्हणजेच काय, त्याचे डिफरंट टाईप्स आहे, टी सेल आहे, TH सेल आहे, TM सेल आहे. TH सेल म्हणजे काय, टी हेल्पर सेल, शब्दातच त्याचा अर्थ आहे हेल्प करणं. ओके, इट हेल्प्स टू फाईट अगेन्स्ट द डिसीज. त्याच्यानंतर आहे मेमरी टी सेल. मेमरी टी सेल म्हणजे काय, आता सपोज अँटीजन आला आहे, ओके, अँटीजन आला आहे, त्याच्या अगेन्स्ट काय तयार होईल, अँटीबॉडी तयार होईल, बरोबर. त्याच्यानंतर परत तोच काही दिवसांनी फ्रॉम आपलं इन्फेक्शन किंवा आपला डिसीज हा क्युअर झाला आहे, ओके, तो बरा झाला आहे, आपला डिसीज बरा झाला आहे, त्याच्यानंतर परत त्याच अँटीजननी अटॅक केलं तर आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी त्याच्या अँटीबॉडीज तयार असतील, बरोबर. तर ही मेमरी सेल काय करते, फक्त ॲक्टिवेट करते. ती जी अँटीबॉडी आधी तयार झाली होती त्या डिसीजच्या अगेन्स्ट, ती फक्त काय करते, ॲक्टिवेट करते. ओके, म्हणजे मेमरी टी सेल्स मेमराईज करते ती.
ओके, दॅट इज द लिम्फोसाईट टाईप्स. हे आपण बघणार आहोत फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्समध्ये. त्याच्यानंतर आहे अँटीजन्स आणि अँटीबॉडी, डेफिनेशन आणि कन्सेप्ट. मी आधीच तुम्हाला बोलली होती की अँटीजन आणि अँटीबॉडी हे खूप मेन टर्म्स आहे. आपण प्रत्येक पॉईंटमध्ये हे शब्द येणारच आहे. इन डिटेल आपण बघणार आहोत. जसं मी आधी सांगितलं, अँटीजन काय आहे, फॉरेन पार्टिकल आहे जे डिसीज कॉज करतात. ओके, जे आपल्या बॉडीला नोन नसतात, दॅट इज द अँटीजन. ओके, त्याच्यानंतर आहे अँटीबॉडी. अँटीबॉडी काय आहे, त्यालाच दुसरं नाव आहे इम्युनोग्लोब्युलिन. इट इज द प्रोटीन. ओके, आता अँटीजन बॉडीमध्ये एंटर झालं, त्याच्या अगेन्स्ट काय तयार होईल, अँटीबॉडी तयार होईल. कोण तयार करते, बी सेल. ओके, त्याच्यानंतर आहे इम्युनोहिमॅटॉलॉजी. इम्युनोहिमॅटॉलॉजी म्हणजे काय, आता ते जर आपण शब्द स्प्लिट केले, पहिला शब्द होईल इम्युनो आणि दुसरा शब्द होईल हिमॅटोलॉजी. ती काय आहे, इट इज द ब्रांच ऑफ हिमॅटॉलॉजी. हिम म्हणजे काय, हिम इज नथिंग बट द ब्लड. ओके, हिम इज नथिंग बट द ब्लड. तर काय इथं आपण हिमॅटॉलॉजीमध्ये काय करतो, वी स्टडी द ब्लड अँड ब्लड रिलेशन्स. म्हणजेच काय, ब्लड आणि ब्लड रिलेशन्स आपण स्टडी करतो. थोडक्यात आपण काय स्टडी करतो, अँटीजन आणि अँटीबॉडीची रिॲक्शन आपण स्टडी करतो. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट द इम्युनोहिमॅटॉलॉजी. स्टडी ऑफ ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग टिश्यू प्लस अँटीजन आणि अँटीबॉडीची रिॲक्शन आपण ह्याच्यात स्टडी करतो. ओके, आता अँटीजनवरती डिफरंट ब्लड ग्रुप्स प्रेझेंट असतात. डिफरंट अँटीजन ब्लड सेलवरती डिफरंट अँटीजन प्रेझेंट असतात. ए बी ओ, ओके, ए बी असे अँटीजन्स प्रेझेंट असतात. हे आपण इन डिटेल बघणार आहोत. त्यातले पॉईंट्स बघा, ए बी ओ आणि आर एच ब्लड ग्रुप सिस्टीम. आता हे ब्लड ग्रुप्स 4 डिफरंट टाईप्सचे ब्लड ग्रुप आहे. कोणते, ए बी ओ आणि ए बी असे 4 ग्रुप्स आहे. तर आपण ह्याच्यात एक्झॅक्टली काय बघणार आहोत की आपण ब्लड ग्रुप कसा ओळखतो, हाऊ वी आयडेंटिफाय की ह्या पर्टिक्युलर पर्सनचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे, ह्या पर्टिक्युलर पर्सनचा ब्लड ग्रुप ए बी आहे, ह्या पर्टिक्युलर पर्सनचा ग्रुप ओ आहे. असं आपण कसं आयडेंटिफाय करतो, तर त्याच्या अँटीजनवरती हा ग्रुप प्रेझेंट असतो. म्हणून आपण आयडेंटिफाय करतो की दिस इज द ए पॉझिटिव्ह ऑर दिस इज द बी पॉझिटिव्ह. आता जेव्हा आपण ह्या पॉईंटला किंवा ह्या क्रेडिटला स्टार्ट करूयात, तेव्हा आपण डिटेलमध्ये बघूयात. आता कळणार नाही तुम्हाला, बिकॉज इट इज कम्प्लिटली न्यू. ओके, त्याच्यानंतर बॉम्बे आर एच म्हणजे काय, रियसस. रियसस इट इज द नेम ऑफ द मंकी आणि त्याच्यावरनं हा ब्लड ग्रुप सिस्टीम पडला आहे. ओके, त्याच्यानंतर बॉम्बे ब्लड ग्रुप, बायोकेमिस्ट्री ऑफ ब्लड ग्रुप सबस्टन्सेस, इनहेरिटन्स ऑफ ABH अँटीजन्स, मेडिको लिगल ॲप्लिकेशन्स ऑफ ब्लड ग्रुप. हे जेवढे पण 5 पॉईंट आहे इम्युनोहिमॅटॉलॉजीमध्ये, ते आपण जेव्हा इम्युनोहिमॅटॉलॉजी हा चॅप्टर स्टार्ट करूयात तेव्हा आपण बघूयात काय एक्झॅक्टली ब्लड ग्रुप सिस्टीम. फक्त एवढं लक्षात असू द्या की ह्याच्यात आपण ब्लड ग्रुपशी डील करणार आहोत, ब्लड ग्रुप स्टडी करणार आहोत. हाऊ टू आयडेंटिफाय ब्लड ग्रुप, हाऊ टू आयडेंटिफाय RH ग्रुप, ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप सिस्टीम काय आणि त्याचे ॲप्लिकेशन्स काय, मेडिको लिगल म्हणजे काय, मेडिकल लिगल ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, हे आपण डिटेलमध्ये बघूयात नंतर. नेक्स्ट आणि लास्ट पॉईंट आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनायझेशन. आता ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनायझेशन काय, आधी आपण बघूयात. ॲक्टिव्ह इम्युनायझेशन म्हणजे काय, तर ॲक्टिव्ह इम्युनायझेशन इट इज द इंडक्शन ऑफ इम्युनिटी आफ्टर एक्सपोजर टू अँटीजन. म्हणजेच काय, अँटीजन हॅज बीन एंटर्ड आणि आपली बॉडी काय करेल, नंतर अँटीबॉडी प्रोड्यूस करेल. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट द इंडक्शन ऑफ इम्युनिटी आफ्टर एक्सपोजर टू अँटीजन. आता इथं अँटीबॉडीज आर क्रिएटेड बाय द रिसिपियंट. ओके, अँटीबॉडीज आर क्रिएटेड बाय द रिसिपियंट अँड स्टोर्ड परमनंटली. इथं जेव्हा अँटीजन एंटर करतो आणि आपली बॉडी काय करते, अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. ठीक आहे, आपले बॉडी अँटीबॉडीज प्रोड्यूस करते आणि ती अँटीबॉडीज परमनंटली आपल्या बॉडीमध्ये स्टोर्ड असतात. दॅट इज द ॲक्टिव्ह इम्युनायझेशन. त्यात आपण बघणार आहोत होल ऑर्गॅनिझम व्हॅक्सिन्स. व्हॅक्सिन्स म्हणजे काय, व्हॅक्सिन्स आपण कधी देतो, आफ्टर बर्थ. ओके, आफ्टर बर्थ इमिजिएटली व्हॅक्सिन्स प्रोव्हाइड केले जातात. डिपेंड त्यांचं टाईम ड्युरेशन किती आहे. काही व्हॅक्सिन 6 महिन्यानंतर दिले जातात, काही व्हॅक्सिन 1 वर्षाने दिले जातात. असं व्हॅक्सिनचा डोस असतो. व्हॅक्सिन काय, आता व्हॅक्सिन हाऊ इट इज प्रिपेअर्ड, इट इज प्रिपेअर्ड बाय किलिंग
ओके, किलिंग ऑर लाईव्ह बॅक्टेरिया ऑर व्हायरस. आता म्हणजे काय, त्याचे टाईप्स आहे बघा, ॲटिन्युटेड व्हॅक्सिन आणि इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिन. ॲटिन्युटेड व्हॅक्सिन कशी बनवली जाते? ॲटिन्युटेड व्हॅक्सिन, तर जो पॅथोजन आहे, पॅथोजन म्हणजे काय, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम, त्या पॅथोजनची व्हिरुलन्स म्हणजे काय, की तो पॅथोजन किती व्हिरुलंट आहे, किती हार्मफुल आहे डिसीज कॉज करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो व्हिरुलन्स. ठीक आहे, तर त्या पॅथोजनची व्हिरुलन्स पॉवर ही काय केली जाते, कमी केली जाते. ठीक आहे, पण तो लिव्हिंग असतो, तो ऑर्गॅनिझम जिवंत असतो. ऑर्गॅनिझम काय असतो, जिवंत असतो. त्या पॅथोजनची फक्त व्हिरुलन्स पॉवर ही काय केली जाते, खूप कमी केली जाते. नेग्लिजेबल म्हटलं तरी चालेल, पण त्याला पूर्णपणे किल केलं जात नाही. त्याला आपण म्हणतो ॲटिन्युटेड व्हॅक्सिन. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिन. आता इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिन ऑपोजिट ऑफ ॲटिन्युटेड व्हॅक्सिन. काय केलं जातं हे, इट इज प्रोड्युस्ड बाय किलिंग द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. इथं ऑर्गॅनिझम म्हणजे पॅथोजनला काय केलं जातं, कम्प्लिटली किल केलं जातं. त्याची जी व्हिरुलन्स पॉवर आहे ती कम्प्लिटली किल केली जाते. ओके, बाय युझिंग केमिकल्स किंवा काय त्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते पॅथोजनला मारलं जातं. अँड देन इट इज यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ व्हॅक्सिन. म्हणून आपण इनॲक्टिवेटेड व्हॅक्सिनला किल्ड व्हॅक्सिनसुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि ॲटिन्युटेड व्हॅक्सिनला वीक व्हॅक्सिनसुद्धा म्हणतो. का, कारण त्या पॅथोजनची व्हिरुलन्स पॉवर कम्प्लिटली काय केली जाते, कमी केली जाते, पण तो ऑर्गॅनिझम हा किल केला जात नाही. ओके, इट इज बीन व्हायबल, तो व्हायबल असतो, लाईव्ह असतो. ओके, दॅट इज द डिफरंट टाईप्स ऑफ व्हॅक्सिन. 2 टाईप्सचे, वेगवेगळे अजून टाईप्स आहे, पण तुमच्या सिलेबसमध्ये फक्त 2 आपण स्टडी करणार आहोत. वेगळे टाईप्स कोणते, DNA व्हॅक्सिन आहे, त्याच्यानंतर RNA व्हॅक्सिन आहे, हे डिफरंट टाईप्स आहेत. नेक्स्ट आहे बी पॉईंट, पॅसिव्ह इम्युनायझेशन. पॅसिव्ह इम्युनायझेशन काय, तर इन विच antibodies against a particular infectious agent are given directly to the child. म्हणजेच काय, की इन्फेक्शियस एजंट आहे, म्हणजे जो इन्फेक्शन कॉज करणारा, त्याला आपण म्हणतो इन्फेक्शियस एजंट, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी दिली जाते. ओके, म्हणजे पॅथोजन आहे, डायरेक्टली त्याच्या अगेन्स्ट आधीच अँटीबॉडी दिली जाते चाइल्डला. दॅट इज नथिंग बट द पॅसिव्ह इम्युनायझेशन. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ प्रीफॉर्म्ड अँटीबॉडीज, म्हणजेच काय, अँटीबॉडी एक्सटर्नली तयार केले जातात आणि मग त्या चाइल्डमध्ये ते इंट्रोड्यूस केले जातात जेव्हा त्या चाइल्डला जेव्हा त्या चाइल्डला गरज असते. ओके, अँटीजन हॅज बीन एंटर्ड, लगेच फाईट करण्यासाठी आपण एक्सटर्नली काय प्रोव्हाइड करतो, अँटीबॉडी. त्याच्यानंतर आहे लेटेस्ट इम्युनायझेशन स्केड्युल्ड इन इंडिया. म्हणजेच काय, इम्युनायझेशनचा डोस आत्ता सध्या इंडियामध्ये काय चालू आहे, आता डिफरंट व्हॅक्सिन आहे जे आपण आधीच, व्हॅक्सिन आपण डिसीज होण्याच्या आधीच देतो बरोबर, आणि इंजेक्शन आपण डिसीज होण्यानंतर देतो, हा फरक आहे. तर लेटेस्ट इम्युनायझेशन स्केड्यूल काय आहे, डिफरंट आपण व्हॅक्सिन देतो. आता हिपॅटायटिस बीसाठी BCG ऐकलं असेल, BCG स्टँड्स फॉर बॅसिलस कॅल्मिट ग्युरेन. ओके, ती ॲट बर्थ ओनली इट इज गिवन बरोबर. त्याच्यानंतर मिझल्स आणि व्हिटॅमिन एचे व्हॅक्सिनसुद्धा दिले जातात. व्हिटॅमिन एची व्हॅक्सिन कधी दिली जाते, जेव्हा चाइल्ड हा 9 ते 12 महिन्याचा झाला असेल तेव्हा आपण मिसल किंवा व्हिटॅमिन एची व्हॅक्सिन देतो. ओके, दिस इज द जनरल सिलॅबस डिस्कशन अबाउट द इम्युनॉलॉजी. ठीक आहे, जेव्हा आपण इम्युनॉलॉजी हा क्रेडिट स्टार्ट करूयात तेव्हा इन डिटेल सगळे पॉईंट्स आपण समजून घेऊयात. ठीक आहे, सो येस, थँक्यू.